हिरण्यगर्भः शत्रुघ्नः व्याप्तः वायुः अधोक्षजः. विष्णूंचं 411 नाव आहे हिरण्यगर्भः. हिरण्यगर्भ संभूती कारणम म्हणजे हिरण्यगर्भाच्या निर्मितीला कारण असलेला हिरणमयम सोनेरी चकचकीत रंगाचं अंड यद्वीर्य संभूतम ज्याच्या वीर्यापासनं एनर्जीपासनं तयार झालं तत् अस्य गर्भा ते ज्याच्या गर्भातून तयार झालं तो हिरण्यगर्भ किंवा ज्याच्या वीर्यापासून हिरण्यगर्भ किंवा जो हिरण्यगर्भाच्या उत्पत्तीचं कारण मूळ हे ज्याचं पोट आहे असा तो विष्णू तो हिरण्यगर्भ. ओम हिरण्यगर्भाय नमः. 412 शत्रुघ्नः त्रिदश शत्रून् म्हणजे देवांच्या शत्रूंना नाश करतो त्यांना मारून टाकतो असा तो शत्रुघ्न किंवा शत्रूंचा संहार करणारा. ओम शत्रुघ्नाय नमः. 413 व्याप्तः कारणत्वेन सर्व कार्याणां व्यापनात् इति व्याप्तः म्हणजे सगळे जे काही उत्पत्ती आहे त्याचं कारण असल्यामुळे कार्यकारण भाव जो आहे त्यामुळे तो सर्वांमध्ये आत गेलेला आहे की सर्वांच्या मध्ये तो शिरलेला आहे त्यांना सगळ्यांनी व्यापून टाकला आहे असा जो तो व्याप्तः सर्वत्र सदा भरलेला. ओम व्याप्ताय नमः. 414 वायुः वाती गंधम करोति इति ज्याच्यामुळे सुगंध गंध वास निर्माण होतो तो वायुः. किंवा पुण्य गंध पृथिव्यांच असं गीतेमध्ये परमेश्वर म्हणतात की पृथ्वीचा जो सुंदर प्रसन्न करणारा सुगंध आहे तो मी आहे असा तो जो विष्णू तो वायुः. ओम वायवे नमः. 415 अधोक्षजः अधः म्हणजे खाली न क्षीयते म्हणजे नाहीसं होत नाही कमी होत नाही. जातू यस्मात तस्मात जो कधीही खाली जात नाही नाहीसा होत नाही किंवा कमीही होत नाही असा. देव म्हणजे आकाश किंवा स्वर्ग. अक्षम पृथ्वींच आणि खालच्या बाजूला अधहा खाली पृथ्वी अशामध्ये अजायत मध्ये जो जन्मला वैराज रूपेण विराटाच्या रूपात म्हणजे जे ईश्वराचं स्थूल आहे असा जो स्वर्ग आकाश आणि पृथ्वी ह्यांच्यामध्ये जन्मला असा जो तो अधोक्षजः. किंवा अधोभूते ही अक्षगणे म्हणजे सगळे जे आपले सेन्स ऑर्गन्स आहेत ते त्याच्या ताब्यात आहेत असा सर्व इंद्रियांवर ताबा असलेला तो अधोक्षजः. किंवा प्रत्यग्रूप प्रवाहिते म्हणजे जो आत जातो जायते तस्य वै जो त्याच्या प्रत्येकाच्या आत जातो असा जो तो. ज्ञानम तेन अधोक्षजा ज्ञान हेच अधोक्षज आहे. अधोक्षज म्हणजे ज्ञानरूप असा जो आहे तो अधोक्षजः. ओम अधोक्षजाय नमः.